खरं तर आहे ना, आज कुठल्याही OTTवर जर जास्त कुठल्या जॉनराला रेटिंग असेल ना तर हॉरर कंटेंटला जास्त प्रिफर केलं जातं ऑडियन्सकडून. आणि मला असं वाटतं की ह्या फिल्मची आमची जी स्टोरी आहे ती आम्ही आता डिस्क्लोज करणार नाही. ती तुम्हाला ज्यावेळेला फिल्म जेव्हा रिलीज होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की काय स्टोरी आहे. फक्त एवढंच मी सांगू शकतो की न्यू टॅलेंटमध्ये स्पार्क असतो, एक जज्बा, एक जुनून आहे काहीतरी करण्याचा, आणि तो या फिल्मच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. मृणाल गायकवाड जो आहे, जो उत्तम रायटर, डिरेक्टर, एव्हरीथिंग ज्या पद्धतीने ही फिल्म त्यांनी हँडल केली आहे त्याच्यामध्ये एवढं एक लक्षात येतं की मराठी चित्रपटसृष्टीचे फ्युचर जे आहे ते ब्राईट असणार आहे. त्याच्याबरोबरीला विशाल गोरे नावाचा आमचा जो एक चांगला आमचा जुना मित्र या फिल्मच्या माध्यमातून हिरो म्हणून प्रेझेंट होणार आहे. तर ही एक आमच्या फिल्मची जमेची बाजू आहे. म्हणजे एस्टॅब्लिश नट आणि नवीन कलाकारांना घेऊन एक चांगली तुमची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते काबिल तारीफ आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या फिल्ममध्ये इतका छान चेहरा आहे, इतकी ब्युटी आहे का त्यांना हॉरर केलं आहे ते तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर लक्षात येईल. पण ज्या वेळेला फर्स्ट सीन होता माझा त्यांच्याबरोबरचा, हे सगळं असं विद्रूप केलेलं त्यांना मला कळेनाच नेमकं ही ॲक्च्युअल कशी आहे. पण ज्या वेळेला व्हेरी नेक्स्ट डे जेव्हा मी शूटला जेव्हा आलो म्हटलं अरे हे कोण आहे, म्हटलं हे होते आपल्याबरोबर. तर मला नंतर कळलं की अरे ती जी काही भूत वगैरे होती ती हीच होती. सो दॅट म्हणजे एक सरप्राईज एलिमेंट ह्या फिल्ममधून तुम्हाला बघायला मिळणार आहे. कॉन्टेंट काय आहे, कसा होणार आहे हे मी आता सांगणार नाही, कारण याची सगळी जबाबदारी आहे. जे काही सांगायचं असेल तर बाय कॉल म्हणजे आमच्या डिरेक्टरचा